नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होईल आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, ही खूप कळकळीची विनंती आहे। आणि लेक्चरच्या शेवटी जे काही इम्पॉर्टंट पॉईंट दिलेत ना, ते देखील नोट डाऊन करा, कारण की ती जी न्यूज आहे त्याच्याबद्दल सर्वाधिक महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत ना, ते इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये मेन्शन केलेले आहेत, तर ते देखील नोट डाऊन करा। आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो देखील फॉलो करा। जर तुम्हाला नवीन काही अपडेट्स हवे असतील ना, तर ते शॉर्टली जर मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर ते एक माध्यम चांगलं आहे। सो टेलिग्राम पण तुम्ही फॉलो करू शकता। तर पाहूयात आजच्या म्हणजे 18 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, पुणे ग्रँड टूर 2026 या स्पर्धेसाठी गुडविल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, MS धोनी यांची। त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा। पुणे ग्रँड टूर 2026 ही भारतातील पहिली UCI मान्यताप्राप्त 2.2 श्रेणीतील बहुदिवसीय सायकल शर्यत आहे। आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत ही 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान पुणे येथे होणार आहे आणि 35 देशातील 29 व्यावसायिक संघांमधील 171 सायकलपटू यामध्ये सहभागी होणार आहेत। आणि ही जी शर्यत आहे ती डेक्कन पठार व सह्याद्री पर्वत रांगेतून 437 किलोमीटर अंतर पार करणार आहे, असे याचे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत। पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, भारत सरकारने 2047 पर्यंत अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य किती गिगावॅट ठरवलेले आहे, असा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 100 गिगावॅट। त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा। भारताच्या एकूण वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचा वाटा केवळ सुमारे 3% आहे। नवीन कायद्यानुसार भारतात अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये खाजगी व परदेशी कंपन्यांना सहभागाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्यासाठी सुमारे $217 अब्ज गुंतवणूक आवश्यक आहे। पुढील प्रश्न तिसरा, उद्योगांसाठी धोरणात्मक स्पष्टता आणि कार्यक्षमतेवरती भर देणारी कोणती योजना उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरली आहे, असा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे, ती योजना आहे उत्पादन संलग्न प्रोत्साहन म्हणजे PLI योजना। त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा। भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात उत्पादन क्षेत्र प्रथमच मागील दशकात राष्ट्रीय आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी आले आहे। PLI योजना कार्यक्षमतेला आणि प्रमाणवृद्धीला म्हणजे स्केल्सला प्रोत्साहन देणारी परिणामाधारित औद्योगिक नीती आहे आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे MSME क्षेत्रांचा औपचारिक पुरवठा साखळीत सहभाग वाढला आहे। पुढील प्रश्न चौथा, रोबोट सिस्टीम 15 म्हणजे RBS-15 ही क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे, असा प्रश्न आहे। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वीडन या देशाने। त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा। RBS-15 हे स्वीडनमधील सॅब बोफोर्स डायनामिक्स यांनी विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे। RBS-15 हे फायर अँड फॉरगेट प्रकारचे अँटीशिप क्षेपणास्त्र असून त्याला भूमीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे आणि 200 किलोमीटर मारक क्षमता आणि 200 किलोग्राम उच्च स्फोटक वॉरहेड यामध्ये आहे त्याची क्षमता। आणि पुढील प्रश्न 5, आशियाई बॉक्सिंग काउन्सिलच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विजेंदर सिंग यांची। त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा। बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये विजेंदर सिंग यांनी भारताला बॉक्सिंगमधील
पदक म्हणजे कांस्य मिळवून दिले होते. आणि आशियाई बॉक्सिंग काउन्सिल ही आशियातील बॉक्सिंगच्या धोरण, तांत्रिक निकष व विकासाची जबाबदारी सांभाळते. आणि भारतातील बॉक्सिंगसाठी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या भारतीय नेत्याला दुर्मिळ जपानी समुराई मार्शल आर्ट्स म्हणजे केंजुत्सू मध्ये दीक्षा म्हणजे इंडक्शन देण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पवन कल्याण यांना. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे जपानी समुराई मार्शल आर्ट्स केंजुत्सू मध्ये दीक्षित होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. आणि केंजुत्सू ही जपानमधील प्राचीन समुराई तलवार युद्ध कला असून ती शिस्त, अचूकता व मानसिक संतुलनावरती भर देते. पवन कल्याण यांना यापूर्वी टाकेशा शिंगेन क्लॅन या ऐतिहासिक समुराईन परंपरेतही सामावून घेण्यात आलेले आहे. आणि या सन्मानामुळे भारत जपान सांस्कृतिक देवाणघेवाण व लोकांमधील संबंध मधील दृढ झाल्याचे अधोरेखित होते. पुढील प्रश्न, प्रश्न 7. जानेवारी 2026 मध्ये भारताला पॅक्स सिलिकामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण कोणी दिलेले आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय अमेरिकेचे राजदूत सार्जिओ बोर यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पॅक्स सिलिका डिसेंबर 2025 मध्ये सुरू झालेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम आहे. त्याचा उद्देश काय आहे? तर सिलिकॉन, सेमीकंडक्टर आणि AI क्षेत्रातील जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित व विश्वासार्ह बनविणे हा आहे. आणि प्रारंभी गटात जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, नेदरलँड्स, UK, इस्रायल, UAE व ऑस्ट्रेलिया हे देश यामध्ये सहभागी आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न 8. परिपूर्ण मेडिकल्स आयुष विमा योजना कोणत्या मंत्रालय किंवा विभागाने सुरू केलेली आहे? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाने. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. CGHS लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ऐच्छिक आरोग्य विमा योजना आहे ही. आणि या योजनेत 10 लाख किंवा 20 लाख इतक्या विमा संरक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेमध्ये 70-30 किंवा 50-50 सहदेय म्हणजे को पेमेंट पर्याय लाभार्थ्यांना निवडता येतो. अशी सवलत आहे यामध्ये. पुढील प्रश्न, प्रश्न 9. आर्टेमिस 2 मिशनमध्ये कोणकोणते अंतराळवीर सहभागी आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 अंतराळवीर. त्यामध्ये नासा आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर असणार आहेत. पुढील प्रश्न, त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स. आर्टेमिस 2 मिशन हे 10 दिवसांचे मानवयुक्त मिशन असून मानवांना चंद्राच्या भोवती घेऊन जाते. या मिशनमध्ये चंद्रावरती लँडिंग होत नाही कारण ओरिऑन कॅप्सूलमध्ये लँडिंगची क्षमता नाही. आणि मिशनमध्ये SLS रॉकेटद्वारे ओरिऑन कॅप्सूलला पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले जाईल. नंतर अंतराळवीर चंद्राच्या जवळ जातील. आर्टेमिस 2 हे मिशन अपोलो 8 मिशन सारखे फ्री रिटर्न्स प्रोफाईल वापरते, म्हणजे चंद्राभोवती जाताना पुन्हा पृथ्वीवरती परत येता येते, असं त्याचे विशेष आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 10. सीमा सुरक्षा दल म्हणजे BSFचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रवीण कुमार हे महासंचालक आहेत BSFचे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रवीण कुमार हे 1993 बॅचचे IPS अधिकारी असून ते पश्चिम बंगाल कॅडरचे आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये BSFच्या DG पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी स्वीकारला आणि निवृत्त झालेले दलजित सिंह चौधरी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. पुढील प्रश्न, प्रश्न 11. नीती आयोगाच्या एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स म्हणजे EPI 2024 नुसार मोठ्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र या राज्याने. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. EPI 2024 नुसार महाराष्ट्राचा गुणांक 68.01 असून तो तमिळनाडूच्या 64.41 आणि गुजरातच्या 59.38 पेक्षा पुढे आहे. आणि EPI 2024 मध्ये अव्वल 5 मोठी राज्य कोणती आहेत? तर महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश म्हणजे पहिली 5 हे महत्त्वाची राज्य आहेत. पुढील प्रश्न 12वा आणि आपला आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. भारतातील पहिला फुल स्टॅक सॉव्हर्जिन आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI पार्क कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या सॉव्हर्जिन AI पार्कसाठी सर्वम AI ही भारतीय जनरेटिव्ह AI कंपनी तंत्रज्ञान भागीदार आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 10,000 कोटींची प्रारंभिक गुंतवणूक अपेक्षित आहे आणि AI पार्कमध्ये हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, सुरक्षित डेटा प्रणाली व AI संशोधन शाळांचा समावेश असेल. तर आपले आजचे 18 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आणि लेक्चर कृपा करा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.